हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। त्यानिमित्त मी कम्युनिटी पोस्टमधून तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे। हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येणार होता ना, म्हणून मग म्हटलं की चला कम्युनिटी पोस्ट टाकावी आणि त्यामध्येच तुम्हाला शुभेच्छा द्याव्या। आणि ते प्रत्येकजण टाकतात, काहींना दिसते काहींना दिसत नाही। तर ज्यांना दिसली नसणार कम्युनिटी पोस्ट त्यांनी चेक करा। तर आज शिवांशला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुट्टी होती। तर आज काही गडबड नव्हती, म्हणजे निवांत होतं। म्हणजे असं होते ना की स्कूलचा टाईम होते तोपर्यंत सगळे कामं आवरायचे, म्हणजे घ्यायला जायचे मुलाला वगैरे म्हणून। पण आज काही तसं नव्हतं, म्हणजे शिवांशला वगैरे स्कूलमध्ये घ्यायला जायचं नव्हतं, म्हणून त्या गडबडीने कोणते कामं करायचे नव्हते। मस्त निवांत होतं आज। अद्विकची तब्येत तुम्हाला सांगितलंच, 2 दिवस त्याची तब्येत खूप खराब होती। आज पाहिजे तशी बरी नव्हती पण बऱ्यापैकी होती। मस्त आलूचे पराठे केले मुलांसाठी नाश्त्याला। तर अद्विक तर खाणारच नव्हता, खूपच नाहीच्या बरोबर त्यांनी आलूचा पराठा खाल्ला, पण शिवांशने खाल्ला आलूचा पराठा। त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। मस्त इथे पालकची डाळ भाजी, भात आणि चपात्या असा स्वयंपाक करणार होते। तर अंघोळ करून घेतली होती, फ्रेश झाले, कारण त्याच्या आधी मी कामं पण आवरून घेतले होते। आणि म्हटलं शिवांशला तू आता फ्रेश हो, तर त्याला पाणी टाकून दिलं होतं गरम, आणि तो आंघोळ करायला गेला होता। त्यांनी आज स्वतःची आंघोळ स्वतःच केली। मग इथे अद्विकसाठी गरम पाणी ठेवलं आणि तो उठला होता। तर गॅस घासायचा बाकी होता, पाणी एकीकडे गरम होत होतं आणि दुसरीकडे मी हे सगळं क्लीन करून घेत होते। अद्विकची रडारड चालू होती की घेऊन तू मला राहा। बराच वेळ त्याला घेऊन होते। मग विचार केला की आता तू खाली उतरत नाही तर मग गॅसोटा तरी पुसावा किंवा घासावा, तर मग घासून घेतलं त्याला घेऊनच। त्यानंतर त्याला म्हटलं तू खाली उतर बाळा, थोडा वेळासाठी मी धुवून घेते गॅसोटा। तर गॅसोटा धुवून घेतला, नाहीतर तसंच ठेवला ना तर लगेच तिथे मुंग्या होऊन जातात। मग ते मुंग्या झाला की त्यालाच चावणार, तोच उभा असतो तिथे गॅसोट्याजवळ येऊन, म्हणून त्याला चावणार या भीतीने गॅस चांगला पहिले घासून पुसून घेतला। त्यानंतर त्याची अंघोळ करून दिली। तर इथे तुम्ही बघू शकता अद्विकला मी ते फ्रेश करून देते। त्याचं म्हणणं असतं की जे काही तुम्हाला लावताय, तेल लावताय, पावडर लावते किंवा बॉडी लोशन लावते, ते सगळं माझ्या हातात दे, म्हणजे मी माझ्या हाताने लावतो बस। त्याच्या हातात जर सगळं दिलं तर त्याचं लावूनच होत नाही, म्हणजे संपतच नाही त्यांचं लावून, की किती लावायचं किती हे तर कळतच नाही। तर मग त्यांच्या हातात दिलं तरी ते प्रोडक्ट संपून जाणार, पण त्यांचं लावून होणार नाही असं। तर अद्विकला फ्रेश करून दिलं। आता झाली होती दुपारची जेवणाची वेळ झाली होती। अद्विकला म्हटलं थोडंसं जेवण करू आपण, तर तो नाही म्हणाला। तर खूपच रडत होता, खूपच चिडचिड करत होता, तुम्ही इथं बघू शकता। तर त्याला मी ते सांभाळत आहे। शिवांशला म्हटलं बाळा तू जेवण करून घे। तर कसं तसं अद्विकला थोडंफार भरवलं आणि त्यानंतर मग त्याला इथे झोपवून दिलं। तर इथे मी त्याला पाळण्यामध्ये झोपवून दिलं, तुम्हाला दिसत असणार। खूप चिडचिड करतात मुलं जेव्हा त्यांची तब्येत खराब असते तेव्हा। तर तो झोपला होता। तर मला एक काम आठवलं, हे कपडे बरेच दिवसापासून असेच होते इथे, म्हणजे या कपड्यांमध्ये ना, डेलीच्या कपड्यांमध्ये असे कपडे होते की जे आम्हाला उपयोगाचेच नाही, म्हणजे आम्ही घालतच नाही असे। तर ते मला आज काढून ठेवायचे होते, आणि मग जे आपल्याला उपयोगाचे आहेत रोजच्या डेलीच्या वापरासाठी तेच कपडे मला इथे ठेवायचे होते। तर मग आता तेच निवडून घेत आहे। हे ऑर्गनायझर मी घरीच बनवलेलं होतं, त्याचा उपयोग मी करून घेत आहे। सोबत बास्केट पण मी अद्विकच्या जन्मानंतर घेतली होती, म्हणजे आईनेच मला घेऊन दिली होती ती। तर मग ती पण आहे, त्याच्यातच मी डेलीचे कपडे ठेवत असते। तर ते अद्विकसाठी घेतली होती, पण आता ते आमच्याही कपडे ठेवण्याच्या उपयोगी पडत आहे। तर इथे डेलीचे कपडे ठेवते मी, जे छोटे छोटे आहेत ते, मुलांचे वगैरे कपडे आरामात बसतात तिथे, चांगले मस्त घड्या करून ठेवले की चांगले राहतात। तर जे कामाचे नाही आहेत, जे घालतच नाही, ते कपडे काढून ठेवायचे होते। आणि तसेच कपडे ना हातात येतात जेव्हा आपण आपले कपडे बघायला जातो ना घालायचे, त्याऐवजी तेच कपडे येतात जे घालायचे नाहीत। म्हणून मग म्हटलं की चला ते काढून ठेवलेले बरे राहणार। तर जे काही कपाटातले कपडे होते ते कपाटात ठेवून दिले, आणि जे काही डेलीचे कपडे होते ते बास्केटमध्ये आणि त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून, परत ऑर्गनायझर जे आहे आणि बास्केट किचनमध्ये आणून ठेवून दिली। ते तर बघू शकता तुम्ही। अद्विक आणि शिवांश झोपलेले होते। अद्विकची वडवड चालू होती, तो उठणारच होता। म्हटलं तोपर्यंत चहा ठेवावा। चहा ठेवला तेवढ्यात तो उठला। मग म्हटलं चहाला उघडी आली, तर मग त्याला घेऊनच मस्त आता इथे मी चहा पण पिणार होते। तो असा मस्त निवांत गॅस ओट्याजवळ उभा होता। म्हटलं काय झालं बाळा? तर त्याची जीभनं त्याला चरचर करत होती, म्हणजे त्याला फोडा आले होते। ते बघितले तर खरंच फोडा आले होते त्याच्या जिभेला, कारण तर तापही होता त्याला, आणि 2 दिवस त्यांनी सारख्या उलट्या वगैरे केल्या, त्याच्यामुळे त्याला असं झालं असणार असो। तर मग संध्याकाळ झाली, शिवांश पण उठला होता, आणि सारखं त्यांचं चालू होतं मम्मी बाहेर चल बाहेर चल, म्हणजे अद्विकचं चालू होतं। घरात त्याला करमत नव्हतं, आपल्या याला कुठं नेऊ? तर गार्डनमध्ये वगैरे नेलं तर परत आजारी पडायची ही भीती होती। म्हटलं चला वरती टेरेसवर आले। इथे काही घरमालकींची झाडे ठेवले होते, ते त्याला पाणी नव्हतं, सुकल्यासारखे झाले होते। म्हटलं याला पाणी टाकावं, तर त्याला पाणी टाकून दिलं, आणि मुलांना म्हटलं खेळा, तुम्हाला काय काय खेळायचं ते खेळा। तर इथे मस्त मुलं खेळायला लागले, त्यांना काहीतरी असंच खेळवत होते, त्याला गोष्टी दाखवत होते।
होते. असं तसं करून भरपूर वेळा टेरेसवरती घालवला आणि त्यानंतर परत झाडांजवळ येऊन बसले. इथे कॅक्टसचं एक होतं झाड, तर शिवांशला त्याचं नवल वाटलं तर मग त्याला घेऊन बसले इथे. आणि सोबतच अजून बरेच झाडं होते पण सगळे सुकल्यासारखे झाले होते, तर पाणी टाकून दिलं होतं. इथे चिंचेचं झाड दिसलं मला, म्हटलं हे चिंचेचं झाड आहे का ते बघूया. तर त्याला असे थोडेसे कोवळे पानं दिसले मला, ते खाऊन बघितले तर ते चिंचेचेच झाडं होतं. तर मग परत त्याचं पान तोडून खाल्लं का तर ते आंबट लागतं. खूप भारी वाटलं. आणि ते बघा सूर्य मावळायला आला आणि तोपर्यंत आम्ही वरतीच होतो. मग सूर्य मावळला त्यानंतर आम्ही घरात आलो. घरात आल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे सकाळी ज्या कामापासून सुरुवात होते तेच कामं संध्याकाळी असतात. संध्याकाळ झाली, झाडू मारून दिला घराला. किचनपासून सुरुवात केली झाडू मारायला. तिकडे हॉल आणि गॅलरी हे सगळं झाडून घ्यावं लागतं आणि दिवसभर मस्त गॅलरीमध्ये धूळ येतो. इकडं मागून जे कन्स्ट्रक्शनचं सामान विकले जाते तिथून, तर तिकडनं धूळ येते. मग झाडू वगैरे मारून झाला, गॅस सोटा पुसून घेतला आणि इथं भांडी होती टपामध्ये ठेवून, तर ती भांडी लावून दिली. आणि जी काही चहा पाण्याची आणि दुपारच्या जेवणाची वगैरे भांडी होती ती तशीच घासायची बाकी होती आणि ती तशीच राहिली थोड्या वेळासाठी. कारण तर खाली जे आहे ना आमच्या बिल्डिंगच्या खालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघणार होती. तर मिरवणूक काढणारे लोक खाली येऊन उभे होते बिल्डिंगच्या, तर तुम्हाला इथे दिसत असणार. तर पूर्ण मी ओरिजिनल आवाजामध्ये तुम्हाला ऐकवते, तर तुम्ही पूर्ण बघा.
मिरवणूक बघून आलो आणि थोडी भांडी पडली होती, ती घासायची तशीच ठेवली होती आणि मिरवणूक बघायला गेले होते. कारण तो मुलांचा तसा हट्ट होता की चल मम्मी काहीतरी आलं आहे खाली तर चल बघायला जाऊ. तर मग मला माहीतच होते ही मिरवणूकच असणार आहे. तर मग खाली गेलो आणि मिरवणूक बघून आलो. खूप मजा आली. चला असो. तर भांडी वगैरे घासून झाली आणि त्यानंतर परत स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आजच्या रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी करणार होते मसाला भात. मिस्टर पण आले होते घरी आणि त्यांना ताक वगैरे आणलं होतं. तर म्हटलं चला मसाले भातासोबत ताकाची कढी करावी. तर इथे कढी केली, मसाले भात फोडणी दिल्यानंतर आणि तोपर्यंत भाताचं सगळं पाणी पण कमी झालं होतं. आता फक्त कुकरचं झाकण लावून द्यायचं बाकी होतं. पाणी जसं कमी झालं तसं कुकरला झाकण लावून दिलं आणि भात शिजायला ठेवून दिला. आणि अद्विकच्या औषधांची वेळ झाली होती. त्याला दिवसभरामध्ये 3 वेळा औषध द्यायची असते, तर तिसरी वेळ. तर या तिसऱ्या वेळेत त्याला औषध दिली आणि तो स्वतःच्या हाताने पित आहे बघा. मी तशी त्याला सवय लावली, शिवांशला पण सवय लावली. घट्ट पकडून आता त्याला असं पाजावं लागत नाही, तो स्वतःहूनच औषध वगैरे पितो. तर तेवढं तरी मला आता चांगलं वाटते की नाही अद्विक आता औषधांना नाटकं करत नाही. असो, स्वयंपाक सगळा बनून तयार होता. इथे जेवणाची तयारी करून जेवण करून घेतलं आणि त्यानंतर परत किचनची आवरावर. ज्या कामापासून सकाळच्या कामाची सुरुवात होते घरातल्या, त्याच कामापासून संध्याकाळच्या कामाचा एंड होतो. तर हळूहळू सकाळपासून मुलांच्या मागे आणि घरातल्या कामांमध्ये कसा दिवस निघून जातो हे कळतच नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटते नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.